नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता बहुतांश महिलांना आलेला नाही. आता हा हप्ता त्यांना का आलेला नाही याबद्दलची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्येही घेतलेली होती. परंतु अधिकृतरित्या शासनाकडून आता याचे कारण देण्यात आलेले आहे. या महिलांचे हप्ते कशामुळे बंद करण्यात आलेले आहे आणि त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी रिझन सांगितलेलं आहे की आता म्हणजे जून महिन्यामध्ये ज्या महिलांना हप्ते मिळाले नाहीत, ते कशामुळे मिळाले नाहीत आणि त्याचं कारण काय आहे? त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमचाही हप्ता जमा झालेला नसेल, तर तुम्हीही यापैकी कारण चेक करा, की तुम्हाला कशामुळे पैसे मिळाले नाहीत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्ही यामध्ये पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींची छाननी सुरू आहे. यामध्ये महिला व बालविकास विभागानं शासनाकडून सर्व विभागाकडून आवश्यक ती माहिती मागवली आहे. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 24.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. म्हणजे माहिती व तंत्रज्ञान डिपार्टमेंटकडून 26.34 लाख लाभार्थी अपात्र असून देखील लाभ घेत असल्याची माहिती शासनाला कळवण्यात आलेली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. म्हणजे यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ जर भेटत असेल, तर तुमची लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. म्हणजे समजा तुम्हाला निराधार योजनेचे ₹1,500 येत असतील, तुम्हाला श्रावण बाळ योजनेचे ₹1,500 येत असतील, तुम्हाला अपंग योजनेचे ₹1,500 येत असतील आणि तरीही तुम्हाला लाडक्या बहिणीचे जर यापूर्वी ₹1,500 येत असतील, तर तुमचा ₹1,500 लाभ बंद करण्यात आलेला आहे. काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे. या अगोदर अर्ज भरत असताना तुम्हाला अटी आणि शर्ती किंवा जी-आरमध्ये सांगितलेलं होतं, की एका कुटुंबामध्ये फक्त 2 महिला लाभार्थी असू शकतात. यामध्ये रेशन कार्डवर फक्त 2 महिलांनाच लाभ देण्यात आलेला आहे. परंतु निवडणुकीच्या अगोदर या लाडक्या बहिणींना सर्वांनाच पात्र करण्यात आलेलं होतं आणि सर्वांनाच हप्ते वितरित करण्यात आलेलं होतं. परंतु आता असं नाही. सर्व डिपार्टमेंटकडून माहिती मागवण्यात आलेली आहे. यामध्ये अन्न व पुरवठा विभाग यांच्याकडूनही माहिती मागवून तुमच्या रेशनवर किती नावं आहेत आणि त्यामधील किती महिला पात्र आहेत हे चेक केलं जात आहे आणि त्यामध्ये फक्त 2 महिलांनाच लाभ मिळणार आहे. काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबींनास आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर काय केलेलं आहे, अर्ज भरत असताना महिलेचं नाव दिलेलं आहे आणि बँक पासबुक पुरुषांचं दिलेलं आहे. असंही काही ठिकाणी केलेलं आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदाराचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये 26.34 लाख अर्जदाराचा तात्पुरत्या स्वरूपात लाभ बंद करण्यात आलेला आहे, तर नवीन 2.25 कोटी लाभार्थी भगिनींना यासाठी पात्र करून जूनचा हप्ता देण्यात आलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला 26.34 लाख लाभार्थ्याच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. म्हणजे आता यामध्ये ज्या लाभार्थ्यांचा जूनचा हप्ता स्थगित करण्यात आलेला आहे, याची जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून यांचा लाभही पूर्ववत होऊ शकतो. परंतु यांचा आधी व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतरच त्यांचा हप्ता त्यांना वर्ग केला जाईल. तर असं हे महत्त्वपूर्ण असे अपडेट होतं. यामध्ये तुमच्या घरामध्ये रेशन कार्डवर एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल, तर 3ऱ्या महिलेचा किंवा 4थ्या महिलेचा लाभ बंद होणार आहे. तुम्ही ITR भरत असाल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत असेल तर तोही बंद होणार आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. पुरुषांच्या नावाने काही अर्ज केलेला असेल, त्यांचं बँक पासबुक जोडलेलं असेल तर त्यांचाही अर्ज बंद होणार आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. लाडक्या बहिणीसोबत हे अपडेट नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.